मित्रांनो, तुम्हाला आपली लहानपणीची चप्पल आठवते का? हो, तीच निळी पांढरी चप्पल. पण मला नाही वाटत की आत्ता आपल्यापैकी कोणीही ती चप्पल वापरत असेल, कारण आत्ता तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बुटांचे कलेक्शन्स आलेत ना. पण तुम्ही काही म्हणा, शेवटी आपली ती लहानपणीची निळी पांढरी चप्पल, आपल्या पायांना मोकळा श्वास देणारी ती आपली बालपणीची मैत्रीण खरंच खूप भारी होते. सूर्या, तुझ्यासारखी निळी पांढरी चप्पल आणली मला बघ आता. तर नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि तुमचं खूप खूप स्वागत करतो नवीन एका नॉस्टॅल्जिक व्लॉगमध्ये. 90s किड आता लहानचे मोठे झालेत, पैसे कमवायला लागलेत आणि आज त्यांना काही विकत घ्यायचं असेल तर ते लगेच विकत घेतात. मग ते चप्पल, बूट, अमुक तमुक काही असू द्या. पण एक गोष्ट तुम्हाला आठवते का? लहानपणी आपल्याला एक साधी चप्पल घेण्यासाठी आईवडिलांकडे किती हट्ट करावा लागायचा. मम्मी मम्मी माझी चप्पल हरवली भाऊ, मला नवीन चप्पल पाहिजे. अरे लाल धर, तुला 2 महिने झाले ना अजून चप्पल घेतलेली. मला असं वाटतं सगळ्यांच्या आईचा लहानपणी हाच डायलॉग होता. आणि मग त्यानंतर आपल्याकडे एकच उपाय असायचा, ती म्हणजे ही धमकी. म्हणून सांगू भाऊ, मला आजच्या नवीन चप्पल पाहिजे, नाही तर मी शाळेतच जाणार नाही. बापरे, शाळेचं नाव काढलं की काहीही पुरवणारी ती आपली बिचारी आई मग आपल्या वडिलांकडे जायची आणि त्यांना विनवणी करायची. अहो या पोरांनी रडगाण लावलं माझ्या माग, त्याला एक बाजारातून नवीन चप्पल आणा बरं. मग त्यावर आपल्या 90sच्या वडिलांचा एकच डायलॉग असायचा, अरे माही चप्पल पाहाय, पर खरकून खरकून झिजली आहे पुरी. आणि तू काय नुसतं 2 महिने झाले का आणा नवी चप्पल, 2 महिने झालं का हरवली चप्पल, अरे पैसा काय झाडाला येतो का काय? अहो एवढ्या वेळेस आणा त्याला चप्पल, आता पुढच्या वेळेस त्याने हरवले ना त्याचा बेतच पाहते मी आता. मित्रांनो, लहानपणी नवीन चप्पल घेतल्याचा जो आनंद आपल्याला व्हायचा ना, तो आजचे 3-4 हजाराचे ब्रँडेड शूज घेऊन सुद्धा नाही होणार. खरंच. ए पोरा, जर तुला एक चप्पल आणली आता वर्षभर नाव घेऊ नका आता परत चप्पलेचं. सूर्या, तुझ्यासारखी निळी पांढरी चप्पल आणली मला बघ आता. लहानपणीची निळी पांढरी चप्पल म्हटलं तर मला एक किस्सा नक्कीच आठवतो. म्हणजे बघा, आपण लहानपणी एकदम आचपळ काटते चिखलामध्ये चप्पल ती घालून जायचो पावसाळ्याच्या दिवसामध्ये, आणि मग ती चप्पल चिखलात फसायची. फसल्यानंतर तिचं जे काही बोंड आहे ते निघून यायचं आणि परत ते सहजासहजी आतमध्ये जात नसायचं. मग यावर तुम्हाला आठवतं का आपण काय जुगाड करायचो ते? लहानपणीच्या निळ्या पांढऱ्या चप्पलचा आणखी एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. म्हणजे घासून घासून काय व्हायचं, त्या चप्पलचं जे काही बोंड आहे ते असं आरपार निघून यायचं. मग आपल्याला ती चप्पल वापरताच येत नसायची. यावर आपण करायचो भन्नाट असा जुगाड. म्हणजे आपलं प्रत्येकाच्या घरी सपर असायचं, त्या सपराला कुठेतरी तार लावलेली असायची आणि मग ती तार आपण तोडायचो. तोडल्यानंतर त्या तारीला दगडाने ठेचून ठेचून आपण असं छोटंसं करायचो आणि मग ती तार आपण त्या बोंडात घालायचो, जेणेकरून ते बोंड असं पॅक होईल. आणि एवढं म्हणजे ती चप्पलचं पूर्ण आयुष्य संपल्यानंतर सुद्धा ती चप्पल आपण आणखी 3-4 महिने वापरायचो. तुम्हाला काय वाटतं, लहानपणीच्या चप्पलचा उपयोग फक्त आपण घालण्यासाठीच करायचो का? नाही, आपले घरचे त्या चप्पलचा उपयोग आपल्याला मार देण्यासाठी पण करायचे, विसरू नका. म्हणजे मला एक डायलॉग आठवतो, आई आपली बोलायची, तू जर अभ्यास केला नाही ना किड्या, तुला त्या चपलीने मी असं पिशीन ना, मग बघ तू. काय तुमची आई पण असंच बोलायची का? धोतर आणि लुगड्याची शेवटची पिढी म्हणजेच आपले आजी आणि आजोबा, ते लहानपणापासून त्या चप्पलला चप्पल नाही बोलत मित्रांनो. ते तुम्हाला माहिती का काय बोलतात? चपलाला काय वाहन म्हणतात.
पण शेवटी काय, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. तर त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण आपली लहानपणीची जी निळी पांढरी चप्पल आहे ती आज परत एकदा विकत घेणार आहोत. दादा, तुमच्याकडे ती चप्पल आहे का आपली लहानपणीची, म्हणजे पांढऱ्या कलरची असायची बघा, निळ्या कलरचा बेल्ट तिचा 10 नंबरची हवी आहे. ती लहानपणी घालायचो बघा. काय बोलतात तिला आता? कुशन. बरोबर आहे तुमच्याकडे? बरोबर दाखवा. हो 10 नंबर. तर मित्रांनो 160 रुपयाला आपल्याला ही चप्पल भेटलेली आहे. लहानपणी कदाचित मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण 50-60 रुपयांना ही चप्पल असेल. 100 रुपयामध्ये त्या चप्पलची आता वाढ झाली आहे. तर बघूयात आपण ट्राय करून कसं वाटतंय. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खरंच चप्पल पायामध्ये घातल्यानंतर ना पायांना असा मोकळा श्वास भेटल्यासारखं वाटतंय. आपल्या लहानपणीच्या चप्पलच्या तुमच्या जर काही आठवणी असतील, काही किस्से तुम्हाला जर आठवत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला खूप आवडतील. तर मित्रांनो, मी एक नॉस्टॅल्जिक पर्सन आहे आणि मला आपल्या लहानपणीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. इथून पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघतालच आपण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. लवकरच आपण भेटूयात पुढच्या एका नवीन नॉस्टॅल्जिक व्लॉगमध्ये.